नमस्कार. स्वामी अपूर्वानंद लिखित आणि प्राध्यापक प्र ग सहस्रबुद्धे यांनी अनुवादित केलेलं श्री शारदा देवी यांचं चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 6व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. आता माताजींच्या हृदयात जीव कल्याण स्वरूप दयामूर्ती श्री रामकृष्णांचा उदय झाला होता. म्हणूनच तर योग्यतेचा काही एक विचार न करता त्या जीवोद्धार करू लागल्या. माताजी स्वतःच सांगत असत, दयावश होऊन मला मंत्र द्यावा लागतो. दीक्षेसाठी व्याकुळ होऊन जेव्हा कोणी रडू लागतो तेव्हा त्याला पाहून मला दया वाटते. कृपावश होऊन मी मंत्र देऊन टाकते, नाहीतर मला त्यापासून काय लाभ आहे. दीक्षा देऊन उलट शिष्याचे पाप डोक्यावर घ्यावं लागतं. मी असा विचार करते की कधी ना कधी हे शरीर जाणारच, मग तोपर्यंत यांचं काही भलं झालं तर होऊन जाऊ द्या. एकदा एका आश्रित बालकाची मनोव्यथा पाहून माताजी करुणार्ध होऊन त्याला म्हणाल्या, बेटा भीतोस कशाला? ठाकूर तुमच्या पाठीशी आहेत ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आणि मी आहे ना, माझ्यासारखी आई असताना तुम्हाला भय कसलं? ते तर स्वतःच सांगून गेले आहेत, जो कोणी तुमच्याजवळ येईल त्याच्या अंतकाळी मी स्वतः येऊन त्याचा हात धरून त्याला उत्तम गतिप्रद नेईन. कशाही आणि कितीही इच्छा अभिलाषाने तुम्ही घेरले गेलात तरी शेवटी तुमच्यासाठी ठाकूरांना यावं लागणारच आहे. आश्रित जनांच्या कानात माताजींची ती मेघगंभीर वाणी आजही निनादते आहे. माझ्यासारखी आई असताना तुम्हाला भय कसलं? श्री रामकृष्णांनी आधी देहत्याग का केला तेही आता माताजी हळूहळू सांगू लागल्या. आपण मागे कोणत्या उद्देशाने राहिलो आणि त्या उद्देशाची पूर्ती कशी होईल याचा विचार करण्याची त्यांच्या मनाची सतत प्रवृत्ती होऊ लागली. एक दिवस एका भक्तांनी त्यांना विचारलं, आई, इतर अवयवांनी आपापल्या शक्ती अंतर्धान पावल्यावर देहत्याग केला, परंतु यावेळी तुम्हाला मागे ठेवून ठाकूर का बरे आधी गेले? माताजीने उत्तर दिलं, बेटा, जगातील प्रत्येक व्यक्तीकडे ते मातृभावनेनं पाहत असत हे तर तुला माहीत असेलच. या जगात त्या मातृभावाचा विकास व्हावा यासाठीच ठाकूर मला मागे सोडून गेले आहेत. श्री रामकृष्णांनी ज्या प्रकारे 2-4 साध्या वाक्यात आपल्या अवतार कार्याविषयी सांगितलं होतं त्याच प्रकारे त्यांच्या लीला सहचरीच्या म्हणजे माताजींच्या अवतार कार्याची कल्पनाही त्यांच्या काही साध्या सुध्या कार्यावरून आणि काही थोड्याशा वचनांवरून येऊ शकते. आपल्या साध्या कृतींनी आणि साध्या सुध्या वाणीनेच शारदा देवींनी सगळ्या जगाला आकृष्ट केलं. अन्यथा फार तर एक आदर्श नारी किंवा उच्च कोटीची साधिका अथवा सिद्ध स्त्री म्हणून त्या ओळखल्या गेल्या असत्या. शक्ती स्वरूपिणी श्री माताजींनी आपलं स्वरूप महाशक्तीच्या प्रभावाने झाकून ठेवलं होतं. ते आवरण दूर करणं मानवशक्तीच्या पलीकडे होतं. त्यांच्या गुप्त लीलांचं रहस्य देखील क्वचित कुणा भाग्यवानाला त्यांच्याच कृपेने पाहायला मिळालं. स्वतःचा प्रचार करण्यासाठी काही माताजींचा अवतार झालेला नव्हता किंवा एखादा नवीन साधना मार्ग दाखवण्यासाठीही त्या इहलोकी आलेल्या नव्हत्या. त्यांचा अवतार युगधर्माच्या पूर्तीसाठी होता. युगावतार श्री रामकृष्णांच्या जीवोद्धाराच्या महान कार्याची सांगता करण्यासाठी त्या त्यांची सहधर्मचारिणी बनून आल्या होत्या. पुरीहून परत आल्यावर 20-22 दिवसांनी विवेकानंद, प्रेमानंद आणि मास्तर आदी मंडळींबरोबर माताजी प्रेमानंदांची जन्मभूमी आंटपुरी येथे आल्या. तिथे 1 आठवडा राहून मास्तर आदी मंडळींबरोबर तारकेश्वर मार्गे त्या बैलगाडीने कामारूपुकूरला आल्या. त्यावेळी देखील माताजी तिथे 1 वर्षाहून अधिक काळ राहिल्या. त्यांच्या दर्शनासाठी भक्तमंडळी मधून तिथे जाऊ लागली. युगावतार श्री रामकृष्णांची पवित्र जन्मभूमी ते महातीर्थ कामारूपुकूर अमृतमयी माताजींच्या निवासामुळे भक्तांना अधिकच आकृष्ट करू लागलं. इकडे कलकत्त्याचे पुष्कळसे भक्त माताजींनी पुन्हा कलकत्त्याला यावं म्हणून आग्रहपूर्वक विनंती करत होते. तेव्हा इसवी सन 1890च्या मार्च महिन्याच्या 5 तारखेला माताजी पुन्हा कलकत्त्याला आल्या. आपल्या आईच्या मृत्यूनंतर श्री रामकृष्णांनी गयेच्या विष्णुपादपद्मी पिंडदान करायला माताजींना सांगितलं होतं. त्यावर माताजी म्हणाल्या होत्या, प्रत्यक्ष पुत्र असताना मी कशी पिंडदान करू शकेन? ते ऐकून श्री रामकृष्ण म्हणाले, मी जे जाणतो आहे तेच होईल. मला का तिथे जाणं शक्य आहे? तिथे गेल्यावर मला परत येणं थोडंच शक्य आहे. ते ऐकून माताजींच्या अंतःकरणात चर्र झालं आणि त्या एकदम म्हणाल्या, तर मग तुम्ही जाण्याची मुळीच आवश्यकता नाही. श्री रामकृष्णांच्या त्या आदेशानुसार माताजींनी गयेला जाण्याचा निश्चय केला. वृद्ध गोपालांच्या म्हणजे स्वामी अद्वैतानंदांच्या बरोबर दिनांक 25 मार्च 1890 रोजी गयेला पोहोचून
त्यांनी श्री रामकृष्णांच्या कैलासवासी मातेसाठी पिंडदानादी धार्मिक विधी केले. विष्णुगयेहून माताजी बुद्धगयेच्या दर्शनालाही गेल्या होत्या. त्याविषयी त्या म्हणाल्या होत्या, बुद्धगयेचा तो मठ, तिथल्या विपुल वस्तू आणि चैन पाहून माझ्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. मग मी ठाकूरांना विनवत असे, ठाकूर, माझ्या मुलांची धड राहण्याची की खाण्यापिण्याची व्यवस्था नाही. बिचारे दारोदार भटकत आहेत. त्यांना राहायला अशी एखादी जागा असती तर किती चांगलं झालं असतं. शेवटी ठाकूरांच्या कृपेने मठ स्थापन झाला. यासंबंधी बोलत असता माताजी एकदा म्हणाल्या होत्या, एक दिवस नरेंद्र माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, आई, मठाला जमीन मिळावी म्हणून आत्ताच मी ठाकूरांना 108 बिल्वदळे अर्पण करून आलो. सत्कर्म कधी विफल जाणार नाही. एक दिवस आपल्याला जागा मिळेलच मिळेल. नरेंद्रच्या गोष्टी सांगता सांगता माताजींच्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. रात्रीच्या जेवणानंतर एक भक्त वर गेला. माताजी सांगत होत्या ते त्याच्या कानी आलं. नरेंद्र म्हणाला, आई, आजकाल माझ्यासमोरून सगळं काही उडून जात आहे. मी म्हणाले. त्या हसत हसत सांगू लागल्या, पहा बरं, कुठे मलाही उडवून द्यायचास. तो म्हणाला, आई, तुम्हाला उडवून दिल्यावर माझी काय बरं गती होईल. जे ज्ञान गुरु पादपद्म उडवून देतं ते ज्ञानच नाही, ते अज्ञान आहे. गुरुच्या पवित्र चरणांना जर उडवून लावलं तर मग ज्ञान कुठल्या आश्रयाने टिकेल. त्यानंतर ज्ञानाचं वास्तविक रूप विशद करीत माताजी म्हणाल्या, ज्ञान प्राप्त झालं की ईश्वर वगैरे सगळ्या गोष्टी उडून जातात. सर्वत्र एक आईच आहे असं त्याला दिसू लागतं. सगळं मिळून एक होऊन जातं. किती अगदी सरळ साधी गोष्ट आहे. काशीपूर इथे आपल्या शेवटच्या दुखण्यात श्री रामकृष्णांनी आपल्या सर्व संन्यासी शिष्यांना जमवून त्यागी संघ स्थापन केला होता. त्यांच्या लीला समाप्तीनंतर त्या संघाचं उत्तम रीतीने संचालन करणं, त्याला स्थिर रूप आणणं, त्याचा प्रसार करणं आदी कार्यात संघशक्तीरूपिणी माताजींचा किती हातभार लागला होता. आणि श्री रामकृष्णाच्या संन्यासी बालकांनी त्यांना संघाची अधिष्ठात्री देवी मानून आपली जीवनसूत्रे त्यांच्या स्वाधीन कशी केली होती, याविषयीचं संक्षिप्त विवेचन आम्ही अन्यत्र करणार आहोत. परंतु इथेही या विषयाचा थोडासा प्रकाश पडावा या दृष्टीने आम्ही माताजींची काही वचनं उद्धृत करणार आहोत. संघाच्या पायाभरणीच्या वेळी त्यांचं कार्य फार मोलाचं होतं. आमच्या कल्पनेप्रमाणे ही इसवी सन 1915 घटना आहे. काही प्रसंगावरून बोलणं निघालं असता माताजी कोआलपाडा आश्रमाच्या अध्यक्षांना म्हणाल्या, अरे रे, तुम्ही हे म्हणता तरी काय. प्रेम हीच तर आपली मुख्य वस्तू आहे. प्रेमानंच तर त्यांचे म्हणजे ठाकूरांचं हे कुटुंब संघबंध आहे. आहा, या कुटुंबासाठी मी ठाकूरांजवळ किती रडले, किती त्यांची प्रार्थना केली. म्हणूनच तर आज हे सगळे मठ इत्यादी दिसत आहे. त्यांनी देहत्याग केल्यानंतर अनेक शिष्यांनी आपल्या घरादाराचा त्याग केला आणि सगळे लोक एकत्र येऊन एके ठिकाणी राहू लागले. काही दिवसांनी हे सगळे वेगवेगळे झाले आणि स्वेच्छेनुसार इकडे तिकडे भटकू लागले. ते पाहून मला फार वाईट वाटलं. मी त्यांना म्हणजे ठाकूरांना पुन्हा पुन्हा विनवू लागले, ठाकूर, तुम्ही आलात, काही लोकांना घेऊन लीला केलीत आणि आनंदी आनंद करून निघून गेलात. तुमच्या जाण्याबरोबर सगळं संपलं की काय. असंच संपायचं होतं तर इतके कष्ट झेलून या जगात येण्याची तुम्हाला काय आवश्यकता होती बरं. भिक्षा मागून खाणारे आणि झाडाखाली पडून राहणारे असे कितीतरी साधू मी काशीला आणि वृंदावनात पाहिले आहेत. असे साधू या जगात हवे तितके आहेत. तुमच्या नावावर ज्यांनी घरदार सोडलं त्या माझ्या बाळांना मुठभर आणण्यासाठी दारोदार हिंडण्याची पाळी यावी हे मला बघवत नाही. तुमचं नाव घेऊन जो कोणी निघेल त्याला जाड्या भरड्या अन्नवस्त्राची कधीच दधात पडू नये एवढीच माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे. तुम्हाला तुमच्या आदर्शांना आणि तुमच्या उपदेशांना त्यांनी निरंतर हृदयात बाळगून एकत्र राहावं. अशा त्यांच्या संघाजवळ संसार संतप्त जीवांनी यावं. तुमच्या गोष्टी ऐकून चित्तशांती प्राप्त करावी. असा अमृत प्रवाह सतत व्हावा हीच माझी इच्छा आहे. देवा, एवढ्यासाठीच तर तुमचं या अवनी तलावर आगमन झालं होतं. माझ्या बाळांना असं भटकताना पाहून माझा प्राण अगदी कासावीस होतो. त्यानंतर हळूहळू नरेंद्राने हे सगळं उभं केलं. वराहनगरात भूताटकीचं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका पडक्या घरात श्री रामकृष्णांच्या बालकांना टेकायला मात्र जागा झाली होती. जेवणाखाण्याची काहीच सोय नव्हती. साधनेच्या कठोरतेची अगदी पराकाष्ठा झाली होती. माताजींनी वरीलप्रमाणे प्रार्थना केल्यावर हळूहळू सगळीकडची परिस्थिती बदलू लागली. वराहनगर मठात संन्यासी भक्तांना किती हालअपेष्टा सोसाव्या लागल्या ते सांगत असता माताजींनी एकदा पुढील प्रसंग सांगितला. ठाकूरांच्या मुलांनी त्यांना हर प्रकारे पारखलं आहे. तेव्हाच तर त्यांचा स्वीकार केला.
हे सगळे लोक वराहनगरात राहत असत. त्या काळी निरंजन आदी भक्त अर्धपोटी राहून कितीतरी दिवस सारखे जपात तपात मग्न असत. एक दिवस सगळ्यांनी निश्चय केला, पाहू बरं ठाकूरांचं नाव घेऊन नुसतं पडून राहिलो तर जेवण मिळतं की नाही ते. आज भिक्षेला जायचं नाही असं ठरून डोक्यावर आवरण घेऊन सगळेजण ध्यान करत बसले. सगळा दिवस गेला. संध्याकाळ गेली. बरीच रात्र झाल्यावर कोणीतरी दार ठोठावत असल्याचं ऐकू आलं. सगळ्यात आधी नरेंद्र उठला आणि म्हणाला, दार उघडून कोण आहे पहा बरं. आधी हे पहा की त्याच्या हातात काही आहे की नाही. आहा, दार उघडताच पाहिलं तो लालबाबूंच्या मंदिरातून म्हणजे गंगाकाठच्या श्री गोपाल मंदिरातून उत्तम भोज्य पदार्थ घेऊन एक माणूस आला आहे. ते पाहून सगळ्यांना अवर्णनीय आनंद झाला. ठाकूरांच्या दयेचा प्रत्यय आला. लगेच उठून सगळ्यांनी ठाकूरांना नैवेद्य दाखवला आणि तेवढ्या रात्री आनंदाने प्रसाद ग्रहण केला. असं आणखीही कित्येकदा झालेलं आहे. याच संदर्भात त्या पुन्हा सांगू लागल्या, हल्ली जे तुमचे महाराज स्वामी ब्रह्मानंद आहेत ना, त्या माझ्या राखाला कितीतरी दिवस भाताची हंडी घासावी लागली आहे. इसवी सन 1890च्या 2 एप्रिलला माताजी गयेहून कलकत्त्याला परत आल्या आणि काही दिवस मास्तरांच्या घरात राहिल्या. इकडे श्री रामकृष्णांचे परमभक्त बलराम बसू यांचा अंतकाळ येऊन ठेपला. श्री रामकृष्णांचं त्यांच्यावर असलेलं असीम प्रेम आठवून माताजी लगेच बलराम भवनात आल्या. दिनांक 13 एप्रिल 1890 रोजी बलराम बाबूंनी देहत्याग करून आनंदमय योगी प्रयाण केलं. त्या शोकसंतप्त भक्त कुटुंबाचं सांत्वन करून त्यांचं चित्त शांत करण्यासाठी माताजी काही दिवस तिथेच राहिल्या. माताजींना राहण्यासाठी भक्त मंडळींनी बेलूरगत घुशुडी नामक भागात एक घर भाड्यानं घेतलं होतं. ज्येष्ठात माताजी तिथे राहायला गेल्या. ते घर अगदी स्मशानाजवळ होतं. माताजी त्या घरात जवळजवळ 4 महिने राहिल्या. याच सुमारास आपल्याला दूर कुठेतरी कोणीतरी बोलवत आहे अशा जाणीवेने विवेकानंदांना तळमळ लागली होती. त्यांनी दीर्घकाळ परिव्राजक जीवन व्यतीत करायचं ठरवलं. त्याप्रमाणे पर्यटनाला निघण्यापूर्वी ते ह्याच घरात माताजींच्या दर्शनाला गेले. प्रणाम करून ते म्हणाले, आई, खऱ्या अर्थाने जर मी मनुष्य बनू शकलो तरच परत येईन, नाहीतर हे मी तुमचं शेवटचं दर्शन घेत आहे. माताजी कोमल स्वरात म्हणाल्या, काय म्हणतोस तू हे? लगेच विवेकानंदांनी स्वतःला सावरलं आणि ते म्हणाले, नाही तसं नाही, आपल्या आशीर्वादाने मी लवकरच परत येईन. माताजींच्या दिव्य दृष्टीला नरेंद्राचं भूत, वर्तमान आणि भविष्य तिन्ही कालातील जीवन स्पष्ट दिसू लागलं. त्यांनी अंतःकरणापासून नरेंद्रला आशीर्वाद दिला. माताजींचा स्नेहपूर्ण शांतिमय आशीर्वाद प्राप्त करून स्वामीजी तृप्त मनाने भारताला आणि सगळ्या जगाला कल्याणप्रद ठरणाऱ्या महान कार्यासाठी बाहेर पडले. निरोप घेतेवेळी त्यांच्या गळ्यातून सुंदर स्वर प्रकट झाले. वीणा पाणी सरस्वतीला श्री शारदा देवींना विवेकानंदांनी मधुर संगीत ऐकून प्रसन्न केलं. श्री रामकृष्ण नरेंद्राचं गाणं ऐकून अगदी विव्वल होऊन जात. ते म्हणत, नरेंद्राचं गाणं ऐकलं की या देहातील आत्मा एखाद्या नागासारखा तल्लीन होऊन डोलू लागतो. माताजींना देखील नरेंद्राचं गाणं मुग्ध करत असे. एक दिवस काहीतरी प्रसंगावरून बोलणं निघालं असता माताजी उद्गारल्या, आहा, ठाकूर किती सुंदर गात असत, त्यांचा आवाज किती गोड होता. ते गाऊ लागले म्हणजे असं वाटत असे की जणू काही ते स्वरलहरीवर तरंगत आहेत. त्यांच्या गाण्याचे ते स्वर अजून माझ्या कानात घुमत आहेत. आता जी गीतं मी ऐकते ती आपली ऐकावी लागतात म्हणून ऐकते. नरेंद्राचा आवाज देखील किती सुंदर होता. तो अगदी सहज पंचमात जात असे. अमेरिकेला जाण्यापूर्वी त्या घुशुडी मोहल्ल्यातील घरात त्याने मला गाणं म्हणून दाखवलं होतं. ते घर सोडण्याच्या काही दिवस आधी माताजींना आवेच्या व्याधीनं खूपच त्रस्त केलं. म्हणूनच औषध पाण्यासाठी त्यांना वराहनगरमधील सौरेंद्र मोहन ठाकूरांच्या भाड्याच्या घरात आणण्यात आलं. तिथून त्या कलकत्त्याला बलराम भवनात आल्या आणि दुर्गापूजेनंतर कामारूपुकूरला जाऊन तेथून जयराम वाटीला गेल्या. या दोन्ही ठिकाणी या खेपेला त्या पुष्कळ दिवस राहिल्या. स्वतःची तब्येत सुधारावी या दृष्टीने जरी माताजी त्या मोकळ्या वातावरणात जात असल्या तरी तिथेही त्यांची दैवी कृपा आणि पवित्र सहवास प्राप्त करण्याच्या उद्देशाने भक्तगण त्यांच्या चरणाशी एकत्र होऊ लागत आणि त्या देखील स्नेह, ममता, सेवा सत्कार आणि आध्यात्मिक शक्ती संचार यांच्याद्वारे भक्तजनांच्या हृदयात अमृतमयी शांती आणि पूर्णता उत्पन्न करीत. त्यांच्या कृपेने अनेकांची जीवनं कृतार्थ आणि अमृतमय झाली. त्यांच्या भाग्याने परमशांतीधामाचा खरा परिचय त्यांना लाभला. इसवी सन 1891च्या प्रथमार्धातील गोष्ट. माताजी त्यावेळी जयराम वाटी इथे होत्या. त्यावेळी स्वामी निरंजनानंद, सुबोधानंद
आदी काही संन्यासी भक्तांबरोबर श्री रामकृष्ण देवांचे वीर भक्त गिरीशचंद्र देखील त्यांचं दर्शन घेण्यासाठी तिथे पोहोचले. त्यावेळी गिरीशांची जीवननौका फार मोठ्या सांसारिक अशांतीच्या भोवऱ्यात सापडली होती. एक दिवस त्यांनी आपल्या या दयनीय अवस्थेचं वर्णन स्वामी निरंजनानंदांना ऐकवलं. त्यांनी गिरीशांना माताजींच्या चरणाचा आश्रय घ्यायला सांगितलं. रत्नाकर दरोडेखोराला वाल्मिकी ऋषी बनवणं ही नारदांच्या जीवनातील सर्वश्रेष्ठ कृती होय. दस्यू अंगुलीमालाच्या जीवनात आमूल परिवर्तन घडवून अहिंसक या नावाने त्याला भिक्षू संघात घेणं म्हणजे तथागताच्या भगवान बुद्धांच्या बुद्धत्व प्राप्तीचं एक उत्कृष्ट प्रमाण आहे. गौरांग अवतारात जगाई मधाईचा उद्धार ही एक विशेष घटना आहे. अगदी तोच प्रकार श्री रामकृष्ण अवतारात गिरीशच्या बाबतीत आढळतो. गिरीश पापपंकाने अगदी लिटबिडलेला होता. त्याच्या सगळ्या पापांचा भार श्री रामकृष्णाने आपल्या शिरावर घेतला. त्यांच्या जीवनातील अहैतुकी कृपेचं हे सर्वश्रेष्ठ उदाहरण होय. या पापग्रहणामुळेच त्यांना कठीण असा कंठरोग झाला आणि त्यापायी त्यांना देहत्याग करावा लागला. असं असतानाही श्री रामकृष्णांनी गिरीशांना जवळ केलं. स्वेच्छाचारी गिरीशांचं परम आश्चर्यजनक असं मधुर परिवर्तन म्हणजे श्री रामकृष्णांच्या पतित पावनत्वाचा उत्कृष्ट परिचयच होय. जयराम वाटीला पोहोचताच गिरीशांनी स्नान केलं आणि भावविव्हल होऊन ओल्या वस्त्रांनीच ते माताजींना प्रणाम करायला गेले. त्यांना प्रणाम करून त्यांनी वर पाहिलं तेव्हा पदराआड असलेल्या माताजींचा चेहरा त्यांना थोडासा दिसला. त्याबरोबर ते एकदम दचकले आणि उद्गारले, कोण? आई तू आहेस? गिरीशांच्या या आश्चर्यचकित होण्याशी त्यांच्या जीवनातील एका रहस्यमय गोष्टीचा संबंध होता. त्यांच्या तरुणपणी त्यांना एकदा कॉलरा झाला. रोगाचं स्वरूप इतकं उग्र होतं की सर्वांनी त्यांची आशा सोडली होती. अशा वेळी त्यांना स्वप्नात एका देवीचं दर्शन घडलं. ती तेजस्वी मूर्ती लाल काठाची साडी नेसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर स्वर्गीय कांती विलसत होती आणि डोळ्यातून स्नेहशीलता स्निग्धता ओसंडत होती. देवीने त्यांच्या तोंडात महाप्रसाद दिला आणि म्हटलं, खा. तो अपार्थिव प्रसाद खाता खाता गिरीश जागे झाले. त्या पवित्र प्रसादाचा स्वाद त्यांच्या तोंडात निरंतर घोळत राहिला. ती देवी चहूबाजूने आपलं रक्षण करत आहे असं त्यांना वाटू लागलं. गिरीशांची प्रकृती सुधारली. आज इतक्या वर्षानंतर स्वप्नातील त्या देवीला आपल्यासमोर मानव रूपात उभं पाहून त्यांच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. पडद्याआड राहून आत्तापर्यंत कोण आपलं रक्षण करत होतं आणि मृत्यूच्या तावडीतून आपल्याला कोणी सोडवलं होतं हे त्यांना आज कळलं. या मानवी देवीच्या जीवनातील अशा अनेक अलौकिक घटनांचा परिचय आपल्याला हळूहळू घडणार आहे. स्वतःला पडद्याआड लपवून माताजी खेडेगावात राहत असत, परंतु त्यांची मंगलमय दृष्टी चहूकडे खूप दूरवर पोहोचत असे. कितीतरी प्रकारांनी अनेक जीवांचा त्यांनी उद्धार केला. ज्या 2-4 घटना आपल्याला ठाऊक आहेत त्यावरून अरूप शक्तीनंच कसं स्थूल रूप धारण केलं होतं, सीमाहीन शक्ती कशी सीमाबद्ध रूपात प्रकट झाली होती हे स्पष्ट होतं. साक्षात जगज्जननीच श्री शारदा देवींच्या रूपात क्रीडा करत होती. स्वामी प्रेमानंद एकदा म्हणाले होते, श्री माताजींनी मनुष्य शरीर धारण केलं असलं तरी त्यांची कुडी साधारण नव्हती, भागवती होती. इतर पुरुष भक्ताप्रमाणेच गिरीशांना देखील शारदा देवींचा चेहरा पाहण्याचं भाग्य ह्यापूर्वी कधी लाभलं नव्हतं. बहुधा इसवी सन 1887 मधील गोष्ट आहे. माताजी काही दिवस बलराम भवनात होत्या. एकदा त्या गच्चीवर गेल्या. त्याचवेळी गिरीश देखील आपल्या घराच्या गच्चीवर फिरत होते. त्यांची पत्नी माताजींकडे निर्देश करून म्हणाली, त्या पहा, माताजी गच्चीवर फिरत आहेत. ते ऐकताच गिरीशांनी तिकडे पाठ फिरवली आणि ते म्हणाले, छे छे, माझ्या या पापी डोळ्यांनी मी त्यांच्याकडे असं चोरून पाहणार नाही. ते लगेच खाली गेले. इसवी सन 1890 मधील गोष्ट. माताजींची तब्येत ठीक नव्हती. औषध पाण्यासाठी त्या वराहनगरमधील भाड्याच्या घरात राहत होत्या. त्यावेळी गिरीशांच्या 3 वर्षाच्या मुक्या मुलाने आपल्या वडिलांना ओढत ओढत वर आणलं. गिरीशांना वर जायचं नव्हतं. डोळ्यात अश्रू आणून ते म्हणत होते, अरे मी आईजवळ कसं जाऊ, मी तर महापापी आहे. थरथरा कापत असता त्यांनी माताजींच्या चरणी मस्तक ठेवलं आणि ते म्हणाले, आई, ह्याच्यामुळे तुमच्या चरणाचं दर्शन घेण्याचं मला भाग्य लाभलं. तेच गिरीश आज माताजींचं मुखमंडल दृष्टीस पडल्यामुळे चकित झाले होते. पूर्वी पाहिलेल्या आपल्या स्वप्नांची त्यांना सत्यता पटली. त्यासंबंधी त्यांनी माताजींना प्रश्न केल्यावर आपणच दर्शन देऊन त्याचे प्राण वाचवल्याचं माताजींना कबूल करावं लागलं. तरीसुद्धा त्यांच्या मनातला संशय गेला नव्हता. एक दिवस त्यांनी माताजींना विचारलं, तुम्ही आई कशा झालात? त्या चिरंतर मातेने शांतपणे उत्तर दिलं, मी खरीखुरी आई आहे.
मी केवळ गुरुपत्नी म्हणून झालेली मानलेली आई नाही, मी केवळ नावाची आई नाही, खऱ्या अर्थाने मी आई आहे. त्या वर्षी जयरामवाटीत माताजींजवळ राहून गिरीशांना त्या मानव देहधारिणी देवीचे अनेक कृपापूर्ण अनुभव प्राप्त झाले. मुलं आपल्या आईला ममतेची मूर्ती समजत असतात. आपल्या बालकांचं प्रेमाने लालन पालन करण्यातच मातृत्वाचा विकास होत असतो. गिरीश कलकत्त्याचे राहणारे होते. सकाळी उठल्याबरोबर आधी चहाचा कप तोंडाला लावायचा अशी त्यांना सवय होती. माताजींना हे ठाऊक होतं, पण खेडेगावात दूध मिळणं म्हणजे मोठाच बिकट प्रश्न होता. चहा साखर मिळवणंही अगदी सोपं नव्हतं. माताजींच्या पायाचे सांधे धरले होते, तरी देखील माताजी रोज सकाळी आधी दूध आणायला जात. त्यांना धड चालवतही नसे. तशाही स्थितीत सगळ्या गावात फिरून त्या थोडंसं दूध जमवत झोपून उठल्याबरोबर गिरीशांसमोर चहा तयार असे. चहा पिता पिता त्यांचं अंतःकरण भरून येत असे. कधी चहाच्या कपात अश्रूही ओघळत. नुसता चहाच नव्हे तर शिरा आणि रोज एखादा नवा पदार्थ मिळत असे. किती प्रेमळ आणि खऱ्या तळमळीचा सत्कार होता तो. एक दिवस गिरीशांनी माताजींना अंथरुणातील मळक्या चादरी आणि उशांच्या खोळी तलावावर नेताना पाहिलं. रात्री नेसताना पाहतात तो आपलं सर्व अंथरुण अगदी स्वच्छ आणि सुंदर झालेलं. हे सगळं माताजींनी केलं हे लक्षात येऊन एकीकडे त्यांना फार वाईट वाटलं, तर दुसरीकडे आईचं आपल्या बालकावरील अपार प्रेम पाहून त्यांचं हृदय आनंदाने भरून गेलं. जयरामवाटीत राहत असता गिरीशांच्या जीवनात एक प्रकारची नवीनता दिसू लागली. माताजींच्या सहवासात त्यांचं पोकळ जीवन जणू भरीव झालं. आता ते पूर्वीचे गिरीश राहिले नाहीत. वाटेल तसं वागणाऱ्या उद्धट गिरीशांनी शांत, सभ्य, निरागस बालकाचं रूप धारण केलं. आई आहे आणि मी आहे, मग मला काळजी कशाची? आईच्या हातचं रोज खायला प्यायला मिळतं, ह्यावरतं भाग्य कोणतं? आईने माझी जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आहे. याच भावनेने गिरीशांनी आपलं तन, मन आणि वाणी सगळं काही माताजींच्या चरणी अर्पण केलं. माझी आई सनातन माता आहे, सर्व संतापहारिणी आहे, हे त्यांनी ओळखलं. काही दिवसानंतर कलकत्त्याला आपल्या गुरुबंधूंसमवेत बसले असता गिरीशबाबू मोठ्या आवेशाने बोलू लागले. ईश्वर अगदी तुम्हा आम्हासारखा माणसाच्या रूपाने अवतार घेतो यावर कोणाचाही विश्वास बसणं फार कठीण आहे. खेडवळ स्त्रीच्या रूपात साक्षात जगदंबा तुमच्यासमोर उभी आहे असं जर तुम्हाला सांगितलं तर ते तुम्हाला खरं वाटेल का? महामाया देवी भगवती एखाद्या साधारण स्त्रीप्रमाणे घरातलं स्वयंपाक, पाणी वगैरे सगळी कामं करत असल्याचं कोणाला तरी संभवनीय वाटेल का? पण ती असंभाव्य, अविश्वसनीय गोष्ट आज प्रत्यक्ष घडली आहे पहा. माताजी म्हणजे जगज्जननी आहेत, महामाया आहेत, महाशक्ती स्वरूपिणी आहेत. सगळ्या जीवांना मुक्त करण्यासाठी आणि मातृत्वाचा आदर्श स्थापन करण्यासाठी त्यांचा अवतार झाला आहे. प्रख्यात कवी नाट्याचार्यांचं हे बोलणं साधारण नव्हतं. मातेची आराधना करणाऱ्या भक्तश्रेष्ठ गिरीशांचे हे सहजोद्गार होते. नाट्याचार्यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तीने जयरामवाटीला यावं ही त्या भागातील लोकांना एक विस्मय वाटण्याजोगीच घटना होती. गिरीशबाबूंना पाहायला आणि त्यांचं गाणं ऐकायला लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. ते जो सांगत की मला काही गाता येत नाही, मी नुसतं गीतेर असतो, तो त्यांना जास्तच आग्रह होई. शेवटी त्यांना गावं लागे. गोपाल कृष्णाच्या बाललीलांवर पदर रचून ते गाऊन दाखवत. एक दिवस देशडा नावाचा हरिदासी बैरागी आपलं गाणं ऐकवण्यासाठी जयरामवाटीला आला. तो स्वतः भक्त होता. गाणी गात गात भिक्षा मागून तो आपला उदरनिर्वाह करत असे. आपल्या जवळचं व्हायोलिन वाजवीत तो श्री अन्नपूर्णा आणि शिव यांच्या लीलेचं पद आळवू लागला. त्या गाण्याचा भावार्थ असा होता: हे उमे, केवढीही आनंदाची गोष्ट, हे शिवाने, मी लोकांच्या तोंडून असं ऐकतो की काशीनगरीत तूच अन्नपूर्णा या नावाने वावरतेस. हे खरं आहे का? हे आपर्णे, मी जेव्हा तुला शिवाच्या स्वाधीन केलं होतं तेव्हा त्या भोलानाथाच्या मूठभर भिक्षेसाठी कोण त्रास सोसावा लागला होता. हे शुभंकरी, आज केवढीही आनंदाची वार्ता माझ्या कानी आली. तू विश्वेश्वराच्या डाव्या बाजूला विराजमान झालेली विश्वेश्वरी आहेस. त्याचं हे गाणं ऐकता ऐकता सर्वांच्या डोळ्यापुढे महान त्यागी श्री रामकृष्ण आणि श्री शारदा देवी यांच्या जीवनलीलेचं एक अपूर्व चित्र उभं राहिलं. गिरीशचंद्र तर इतके भावमुग्ध झाले की त्यांच्या दोन्ही गालांवरून घळघळ अश्रू ओघळू लागले. आतल्या बाजूला बसलेल्या माताजी देखील पदराने आपले डोळे टिपत होत्या. माताजींच्या पवित्र सहवासात काही दिवस राहिल्यामुळे गिरीशांच्या आध्यात्मिक जीवनात महान परिवर्तन घडलं. तेव्हापासून तो जीवनाच्या शेवटच्या घटकेपर्यंत माताजींच्या इच्छेनुसार वागण्याचा त्यांनी धडा गिरवला. काही वर्षानंतर इसवी सन 1896 साली
माताजी कलकत्त्याला बाग बाजारात भाड्याच्या घरामध्ये राहत असताना एक दिवस गिरीशचंद्र तिथे आले. साष्टांग प्रणिपात करून अंतःकरणाच्या तळमळीने ते बोलू लागले, आई, मी जेव्हा तुमच्याजवळ येतो तेव्हा मला असं वाटू लागतं की मी एक लहान मूल आहे आणि आपल्या आईजवळ जातो आहे. हे सांगता सांगता त्यांचा गळा भरून आला आणि त्यांना पुढे बोलणं अशक्य झालं. माताजी म्हणजे साक्षात देवी आहेत ही भावना गिरीशांच्या हृदयात हळूहळू इतकी दृढमूल झाली की इसवी सन 1907 श्री शारदा देवींची दशभुजा दुर्गेच्या स्वरूपात पूजा करण्याची त्यांना तीव्र इच्छा झाली. माताजी त्यावेळी जयरामवाटीला होत्या. मलेरियाचा ताप वारंवार आल्यामुळे त्या अतिशय अशक्त झाल्या होत्या. तशाही स्थितीत भक्त गिरीशांनी कळवळून विनवणी केल्यामुळे त्यांना कलकत्त्याला पूजा स्वीकारण्याविषयी अनुमती द्यावी लागली. ठरल्याप्रमाणे माताजी कलकत्त्याला येऊन बलराम भवनात उतरल्या. गिरीशांच्या घरी माताजींच्या उपस्थितीत शारदीय पूजेचा कल्पारंभ झाला. माताजी आल्याची बातमी कळताच भक्तांच्या झुंडीच्या झुंडी जिवंत दुर्गेच्या पूजेसाठी विविध सामग्री घेऊन बलराम भवनात जमू लागल्या. वास्तविक पाहता माताजींची प्रकृती काही ठीक नव्हती. तथापि पूजेच्या 3 दिवसात त्यांनी असंख्य भक्तांची श्रद्धायुक्त पूजा स्वीकारली आणि त्यांना कृतार्थ केलं. दिवसभर अतिशय परिश्रम झाल्यामुळे महाअष्टमीच्या रात्री माताजींना थंडी वाजून खूप ताप भरला. त्या वर्षी संधीपूजनाचा मुहूर्त बऱ्याच रात्री होता. तशावेळी अंगात ताप असताना माताजींचं गिरीशांकडे जाणं अशक्यप्रायच होतं. माताजीच न आल्या तर पूजा मंडपात तरी कशाला जायचं असं म्हणून हाताश होऊन गिरीश बाबू एकीकडे बसून अश्रू ढाळू लागले. इकडे संधीपूजेची वेळ जवळ येताच खूप रात्र झाली असतानाही माताजी आपल्या सेविकासह गिरीश बाबूंकडे जायला निघाल्या आणि त्यांच्या घरी जाऊन मागल्या दारावर थाप मारून म्हणाल्या, मी आले आहे. त्यांचा आवाज ऐकताच गिरीशांचं मुखमंडल शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे प्रफुल्ल झालं. पूजा मंडपात जाऊन माताजी देवीच्या मूर्तीच्या वायव्येकडे उभ्या राहिल्या. दिव्यानंदाच्या लाटावर सगळ्यांची हृदयं नाचू लागली. गिरीशांनी मातृवंदन केलं. त्यावेळी त्यांचा स्वर जणू अंतःकरणातून बाहेर पडत होता. इतर भक्तांनीही देवीच्या चरणी अर्ध्य अर्पण केलं. जगज्जननी कधी ऐश्वर्याच्या राजमार्गाने येत नाही, ती तर दीनतेच्या मार्गाने अकिंचन भक्तांच्या हृदयात प्रवेश करते. म्हणून माताजी मागल्या दरवाजाने आल्या होत्या. गिरीशांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा माताजी अतिशय शोकग्रस्त होऊन म्हणाल्या होत्या, आहा, एक इंद्र हरपला. त्याची किती दृढ श्रद्धा होती, कशी दृढ भक्ती होती. गिरीशांच्या श्रद्धेसंबंधी बोलताना श्री रामकृष्ण म्हणत असत, 1.25 रुपयाच नव्हे तर 1 रुपया 5 आणे. म्हणण्याचा अर्थ असा की त्यांची श्रद्धा 16 आणेच नव्हती, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक होती. माताजींच्या चरणी अगदी इतकं आत्मसमर्पण करावं असं त्यांच्यापासून गिरीशांना काय बरं मिळालं होतं? काही प्रेमळ सेवा, अमृतमधुर संभाषण की मातृस्नेह किंवा अपार्थिव दैवी संपत्ती. श्री रामकृष्णांची चांगली परीक्षा घेऊनच गिरीशांनी त्यांना श्रद्धा अर्पण केली होती. अगदी वाईट शिव्यांपासून तो इतर अनेक अनुचित प्रकारांनी त्यांनी श्री रामकृष्णांची परीक्षा घ्यायला कमी केलं नव्हतं. तरीसुद्धा पापहारी श्री रामकृष्ण देवांनी पापाने लिटबिटलेल्या गिरीशांना क्षमा केली. त्यांना मोठ्या प्रेमाने आश्रय दिला. त्यांच्या भाव, महाभाव, समाधी, तन्मयता, त्याग, पवित्रता, अध्यात्मशक्ती या सर्व गोष्टी नीट पाहून पारखूनच गिरीशांनी त्यांच्या चरणी मस्तक झुकवलं होतं. त्यांना अवतार वरिष्ठ मानलं होतं आणि नंतर मोठ्या धडाक्याने त्यांच्या नावाचा प्रचारही केला होता. परंतु आदिशक्तीची प्रफुल्ल प्रसन्नता बहुधा अजून गिरीश प्राप्त करू शकले नव्हते. आत्मसमर्पण करून गिरीशांनी ती प्रसन्नता प्राप्त केली. इसवी सन 1912 काशी इथली घटना आहे. गोलाकमांनी स्वामी ब्रह्मानंदांना विचारलं होतं, राखाल, माताजी विचारतात की शक्तिपूजन आधी का बरं केलं जातं? स्वामी ब्रह्मानंद म्हणाले, ब्रह्मज्ञानाची किल्ली तर आईजवळच आहे. आईची कृपा जर झाली नाही, तिनं जर दरवाजा उघडला नाही तर दुसरा उपायच कोणता? सैषा प्रसन्ना वरदा नृणाम भवती मुक्तये या वचनाची सत्यता सिद्ध झाली. माताजींच्या दैवी कृपास्पर्शाने गिरीशांना अमृतधामी घेऊन जाण्याचा मार्ग मोकळा झाला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.